टेलिग्राम चालतोय काळा बाजार, मूव्ही, प्रायसी, पेपर लीक ते डार्क वेब. अखेर टेलिग्रामवर हे सगळं उघडपणे कसं चालतं? मंडळी, थिएटरमध्ये एखादा मोठा सिनेमा रिलीज होतो आणि काही तासातच त्याची HD प्रिंट इंटरनेटवर उपलब्ध होते. एखाद्या मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या पेपर फुटल्याची चर्चा सुरू होते आणि काही मिनिटातच तो हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. इंटरनेटवर बॅन असलेल्या अश्लील कंटेंट, बनावट कागदपत्र, फसवणुकीच्या स्कीम्स, क्रिप्टो फ्रॉड आणि अगदी डार्क वेबशी संबंधित माहिती सुद्धा, हे सगळं शोधण्यासाठी अनेक लोक एकाच ठिकाणी जातात आणि त्या ॲपचं नाव आहे टेलिग्राम. होय मंडळी, आज जगभरात 1 अब्जापेक्षा जास्त युजर्स असलेले टेलिग्राम हे ॲप केवळ मेसेजिंग प्लॅटफॉर्म राहिलेले नाही, तर अनेकांच्या मते ते इंटरनेटवरील सर्वात मोठ्या ग्रे झोनपैकी एक बनलं आहे. आणि याच कारणांमुळे आज पुन्हा एकदा टेलिग्राम चर्चेत आला आहे. कारण आज सकाळी एक मोठी बातमी समोर आली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट री एक्झाम दरम्यान कोणत्याही प्रकारचा पेपर लीक किंवा गैरसोय होऊ नये यासाठी काही काळ टेलिग्रामवरील प्रवेश मर्यादित करण्याचा निर्णय घेतल्याचं माहिती समोर आली. आणि 22 जून नंतर ही बंदी हटवली जाईल असंही सांगण्यात आलं. पण यामुळे एक मोठा प्रश्न चर्चेत आला. अखेर जगातल्या सगळ्या काळ्या धंद्यांचं केंद्र टेलिग्राम कसं बनलं? मूव्ही प्रायसी असो, पेपर लीक असो, अश्लील कंटेन असो किंवा करोडो रुपयांच्या फसवणुका, सगळीकडे टेलिग्राम चंच नाव का पुढे येतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं उघडपणे चालत असतानाही पोलीस किंवा सरकार यावर पूर्णपणे नियंत्रण का मिळवू शकत नाहीत? चला समजून घेऊया. सर्वात आधी समजून घेऊया टेलिग्राम नेमकं आहे तरी काय? 2013 मध्ये रशियन उद्योजक पवेल डुरो याने टेलिग्रामची सुरुवात केली. त्यावेळी व्हॉट्सअपसारखा साधा मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून याकडे पाहिलं जात होतं. पण टेलिग्राममध्ये एक वेगळीच गोष्ट होती. इथे तुम्ही लाखो लोकांना जोडणारे चॅनल्स तयार करू शकता, मोठे ग्रुप्स तयार करू शकता, मोठ्या फाईल शेअर करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक गोष्टी पूर्णपणे अनाउन्स पद्धतीने करता येतात. याच फीचर्समुळे टेलिग्राम झपाट्याने लोकप्रिय झाला. पण ज्या फीचर्समुळे टेलिग्राम लोकप्रिय झाला, त्याच फीचर्सचा वापर नंतर बेकायदेशीर कामांसाठी होऊ लागला. उदाहरणार्थ, मूव्ही प्रायसी. आज एखादा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला की काही तासात त्याची पायरसी कॉपी टेलिग्रामवर उपलब्ध होते. काही चॅनलमध्ये लाखो सदस्य असतात, जिथे नवीन चित्रपट, वेब सीरीज, OTT कंटेंट सगळं मोफत शेअर केलं जातं. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना करोडो रुपयांचं नुकसान होतं. पण तरीही हे नेटवर्क बंद होत नाही. कारण एखादा चॅनल बंद झाला तर काही तासात दुसरे चॅनल तयार होतं. पण पुन्हा तोच खेळ सुरू होतो. दुसरं मोठं प्रकरण पेपर लीक. गेल्या काही वर्षात भारतात अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आणि अनेक तपासांमध्ये टेलिग्राम चॅनल्सचा उल्लेख आला. कारण हजारो लोकांपर्यंत एका क्षणात माहिती पोहोचवण्याची क्षमता टेलिग्रामकडे आहे. एखादं PDF, फोटो किंवा प्रश्नपत्रिका सेकंदांमध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे तपास यंत्रणांसाठी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते. पण मंडळी, सगळ्यात धक्कादायक भाग इथेच संपत नाही. टेलिग्रामवर अशा हजारो चॅनल्स आणि ग्रुप्स आहेत, जिथे अश्लील कंटेंट, बनावट डॉक्युमेंट्स, हॅकिंग टूल्स, फेक ID आणि विविध प्रकारचे संशयास्पद सामग्री शेअर केली. काही वेळा तर डार्क वेबवर उपलब्ध असणाऱ्या गोष्टींची माहिती किंवा लिंकसुद्धा इथे फिरताना दिसते. म्हणून अनेक लोक टेलिग्रामला डार्क वेब लाईट असं संबोधतात. पण आता प्रश्न येतो, हे सगळं इतक्या उघडपणे चालतं कसं? यामागे टेलिग्रामची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे मोठ्या प्रमाणावर सदस्य जोडण्याची सुविधा. एका चॅनलमध्ये लाखो लोक असू शकतात. दुसरं, मोठ्या फाईल शेअर करण्याची क्षमता. तिसरं, युजर नेम आधारित ओळख, ज्यामुळे अनेक वेळा व्यक्तीची खरी माहिती लपवून राहते. आणि चौथं, नवीन चॅनल तयार करण्याची अत्यंत सोपी प्रक्रिया. म्हणून एखादं नेटवर्क बंद झालं तर काही मिनिटात त्याचं नवीन आवृत्ती तयार होती. मग पोलीस त्यांना पकडू शकत नाहीत का? पकडू शकतात आणि अनेक वेळा पकडतातही. पण समस्या वेगळी आहे, कारण टेलिग्रामवर दिसणारा चॅनल ॲडमिन एका देशात असतो, सर्व्हर दुसऱ्या देशात असतात आणि सदस्य जगभरात विखुरलेले असतात. यामुळे तपास प्रक्रिया खूप गुंतागुंतीची बनते.
आंतरराष्ट्रीय सहकार्य लागतं, कायदेशीर प्रक्रिया लागतात आणि तोपर्यंत अनेक पुरावे हटवले जातात किंवा नवीन चॅनल तयार होतात. याच कारणांमुळे अनेक देशांनी टेलिग्रामवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. काही देशांनी तात्पुरती बंदी घातली, काहींनी कठोर नियम लागू केले, तर काही देश अजूनही टेलिग्रामकडून अधिक सहकार्याची मागणी करत आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. टेलिग्राम स्वतः बेकायदेशीर नाही. दररोज करोडो लोक त्याचा वापर शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, न्यू अपडेटसाठी आणि वैयक्तिक संवादासाठी करतात. समस्या ॲपमध्ये नसते, तर त्याचा वापर करण्यामध्ये असते. जसं एखादा रस्ता चांगल्या कामासाठी वापरला जाऊ शकतो आणि गुन्हेगारही वापरू शकतात. तसंच टेलिग्रामबाबतही आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, मूव्ही प्रायसी असो, पेपर लीक असो, अश्लील कंटेंट असो किंवा ऑनलाईन फसवणूक, या सगळ्यामध्ये टेलिग्रामचं नाव वारंवार समोर येत असल्यामुळे सरकार आणि तपास यंत्रणांची नजर आता या प्लॅटफॉर्मवर अधिक तीक्ष्ण झाली आहे. आणि नीट रे एक्झामच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा टेलिग्राम चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता पाहायचं इतकंच की भविष्यात टेलिग्रामवर अधिक कडक नियंत्रण आणलं जातं का? की पुन्हा एकदा नवीन चॅनल, नवीन नेटवर्क्स आणि नवीन मार्गाने डिजिटल काळाबाजार सुरूच राहणार? कारण इंटरनेटच्या या युगात गुन्हेगाराची पद्धत बदलते, तंत्रज्ञान बदलतं, प्लॅटफॉर्म बदलतं, पण प्रश्न तोच असतो. तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या हेतूसाठी केला जातो? आणि कदाचित टेलिग्राम ही संपूर्ण कथा याच एका प्रश्नाभोवती फिरते. धन्यवाद.